अरे किती पैसे झाले तुझे? बाबा 350 झाले. हा 350 रुपये? अरे आता मी ज्येष्ठ नागरिक म्हणून एसटी न फुकट प्रवास करून आलो आणि तुझ्या रिक्षाला एवढे पैसे? हे सरकार आहे, आमचं बिनसरकारी काम आहे. ते काही नाही, पण एवढे पैसे होतच नाहीत. हे बघ तुझी रिक्षा ही साधारणपणे मी तुला सांगतो 4.300 किलोमीटर धावली. त्याचे फार फार तर काय 100 रुपये होतील. हो बाबा कशाला डोकं खाताय? तुम्ही म्हातारा झालाय म्हणून तुम्हाला काय सुचत नाही. झालेले पैसे द्या, उगाच माझं डोकं खाऊ नका. तू म्हातारा कोणाला म्हणतोस रे? कुणाला म्हातारा म्हणतोस तू? हे बघ हे तुला मी 200 रुपये देतोय. हे घे, हे 200 रुपये घे. 100 रुपये जास्तच दिलेत मी. हो हे बघ तू जास्त बोलू नकोस. आता एक शब्द जरी तू बाहेर काढलास ना तर तुला दिलेले पैसे परत माघारी घेईन मी. लक्षात ठेव. सांगितलं? चल चल चल. टिलिया, अरे ए टिलिया. हे समजे कोण बोंबला लागले? आपल्याकडे आहे का? अगं कोणाच टिल्लो हरवले ती बघ. विचार बघ जर जा. मीच बघू. जाते जाते. कुठं तडफडलेत कोणाला माहिती. जज जज काळा कोट. हे सपने आगही काय जज आहे बाई. आगही शाळेतला मास्तर आहे, मास्तर गुरुजी. कुठल्या तर टिल्लूनी भोपळा वाण म्हणून दिला असं करा. अरे सुरव्यांचं घर हेच आहे ना? कोण पाहिजे? कोण पाहिजे? टिल्ल्या पाहिजे मला. टिल्ले? कोण टिल्ले? हे सुरव्यांचंच घर आहे ना? हा सर्वांचंच घर आहे. तू सुरव्यांची सून का? हा. काय करते? मेल्यानंतर जी गोष्ट नाकात घालायची असते ती तू पायात का घातली? नेल पेंट लावलं होतं ना. सुंदर दिसतंय ना? हो छान दिसतंय. हो छान दिसतंय. तुम्ही कोण? अगं चांडाळने मी तुझा मावस सासरा. काय गे काय बघत काय बसलीस इकडं? पाया कोण तुझा बाप पडणार काय? ए पाया पड, पाया पड. पदर पदर घ्यायचा असतो डोक्यावरनं. एवढी साधी गोष्ट माहित नाही? पदर घे डोक्यावर. आता पड पाया. पड पाया, पाया पड पड. बस उठ. ए फळा फुलांची बाग. मी काय गे ही कोण? सून माझी. हो का? म्हणजे ही माझी नाचून झाली नाही का? मग हिच्यावर तू काही संस्कार वगैरे केलेस की नाही? पाया कोण पडणार? पाया पड. हा 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 बस बस बस.
अरे ती काय झोपली काय खाली ये अरे उठ 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 उठते हाय हा हा इकडे ये जवळ ये कशाला हा हा ओय! पळून चालतेस काय हे घे हे घे हा हे घ्या 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 चला आता ये! अरे काय मला फास लावता का काय तुम्ही थांबा. हे, टाक त्याच्या टाक माझ्या हा चला आता मम्मी सुनबाई आतमध्ये जायचा हाच दरवाजा आहे ना हा 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 हो या 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 बसा इथं या बाबा या बसा. काय हो बाबा पाहायला काय झालं? अरे काय सांगू पोरा, आम्ही आपलं सकाळी घाटात फिरायला जातो ते एका गाडीवर कट मारला, मी पडलो आणि पाय मोडला, त्या पायाला लागले माझ्या. अहो बाबा मग घाटात कशाला फिरायला जायचं, इथंच ग्राउंडवर जायचं ना. अरे तेच म्हणणं घेऊन आलोय आम्ही तुझ्याकडे. अरे जॉगिंग साठी आपल्याकडे काही ट्रॅक नाही, काहीतरी कर की मारदा. हे तर झालं ना, असलं काय होणार नाही. आपल्या एरियात तेवढं करून दे बाबा. पण आपल्या एरियात जागा, अरे आपल्या एरियात एक जागा नियोजित आहे. अरे पण तिथं भंगारवाल्याने अतिक्रमण केले, ते जर उठलं ना तर मग काहीच अडचण नाही. बोल तुम्ही निश्चिंत राहा, अजिबात काळजी करू नका, तुमचं काम लगेच होईल. एक मिनिट बाबा. हा मम्मी बोल. सत्या, आपल्या घरात एक माणूस घुसलाय. काय? काळा कोट काळी टोपी घालून आणि लई त्रास द्यायला आम्हाला. तू ये लवकर घरला. मम्मी तू शांत राहा आणि तू काळजी घे, मी लगेच आलो. बलमा चल, एकाचा कार्यक्रम फिक्स करायचा. आम्ही फक्त कळवा. ए अरे हे सगळं ऑफिस मध्ये ठेवलंय तुम्ही? ती इमर्जन्सी लागतं ना कधी कधी एकदम म्हणून. बरं चला. बघितलं का, कार्यक्रम फिक्स करतोय म्हणला म्हणजे आपलं काम होणार. हो मॅडम, मी लय टेन्शन मध्ये, माझं पाकिट चोरीला गेलं. माझ्या आता नातवाची फी कशी भरू मी? शांत व्हा, बसा बसा इथं. काळजी करू नका, मी तुमची तक्रार लिहून घेते. मला व्यवस्थित सांगा काय काय घडलं, कुठं घडलंय सगळं. राजवाड्यावरती झालं, आत्ताच अर्ध्या तासापूर्वी झालं. कसं घडलं व्यवस्थित सांगा. आम्ही शाळेकडे निघालो होतो, गर्दीत माझं पाकिट मारलं गेलं. कसल्या रंगाचं होतं पाकिट? चॉकलेटी कलरचं होतं. किती पैसे होते पाकिटात? 12,000 रुपये होते. अजून काय होतं? आणि एक फॅमिली फोटो आणि माझं ड्रायव्हिंग लायसन होतं. चोराचा चेहरा बघितलाय का, कसा होता दिसायला, काय कपडे घातले होते? वाकडा वाळका होता आणि जरा सावळा होता. कुठलं गेलाय चोरीला? राजवाड्यावरून. राजवाड्यापासून? कसा होता चोर? जरा बारकान वाळका होता, जरा सावळा होता. ह्यो तर पवे आहे, त्यानंच चोरलंय तुमचं पाकिट. 2 मिनिटं, मी आहे ना आता, काळजी घ्यायची नाही. अरे अरे पव्या, चोरट्या भुरट्या भामट्या, पाकिट मारलं का? ही जी पाकिट मारलं ना, ती गपचूप राजवाडा पोलीस स्टेशनला आणून दे. 12,000 रुपये त्याच्यात. हा, तीच ती चॉकलेटी कलरचं. गरीब माणूस आहे, त्याला शाळेची फी भरायची. हा ठेव ठेव, लगेच ये. झालं ना तुमचं काम, दिलं का नाही पाकिट? अहो या मार्केट आत्ता सोडले मी, पण या मार्केट मधली सगळे अंडी पिले मला माहिती. टेन्शन घेऊ नका तुम्ही, पप्पे शेट आहे ना. काय रे पप्या,
तुला तर पोलिसात भरती व्हायला पाहिजे होतं, लगेच केस सॉल्व्ह केलीस की. पोलीस आणि मी नाही बनणार बाबा पोलीस. पोलीस असतो नाही, मी बाहेरच बरं आहे आपलं. नको. बर बर राहू दे. राय का, चला आता तुम्हाला स्पेशल पापेशेटचा चहा पाचतो. चला पटकन, माझ्या टपरीवरचा स्पेशल चहा. उद्यापासून रोज यायचं बरं का टपरीवर. वा 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 वा, अरे काय टोले जंग घर बांधले आमच्या टिल्यानं. वा वा, एकदम झाक बांधलंय झाक. वा 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 वा. हे तुम्ही काय माझ्या मागे मागे फिरताय? ते सगळं सामान तिकडे ठेवा. हे गळ्यातलं आहे ना ते तिकडे टाक. त्या शेजारी तिथं बॅग ठेव, कळलं का? काय कुठं काय ठेवलं की सामान? पदर, डोक्यावर पदर पाहिजे. आणि काय तुमच्याकडे घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी पाजायची पद्धत नाहीये वाटतं. मग जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. तिला कशाला सांगते? मी तुला सांगितलं ना पाणी आणायला. जा घेऊन ये. चल. काय गे, काय नाव काय तुझं? माझं हा, सपना. काय करतेस? नीट नाव सांग. सपना. सपना. वा 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 वा, छान आहे बरं का नाव तुझं. थँक्यू. आता काय मला पाणी पाजतेस का तू? इकडं. अरे वा, काचेचा ग्लास. तुमच्याकडे काचेच्या ग्लास मधनं पाणी पितात काय? हो म्हणते. अरे मी तुम्हाला दिलेली तांब्या पितळेची भांडी ही तुम्ही विकलीत का काय? माळ्यावर ठेवली. माळ्यावर? छान. म्हणजे आम्ही दिलेली भेट तुम्ही माळ्यावरती टाकली. हीच किंमत ठेवलीत का तुम्ही आमच्या भेट वस्तूंची? तसं नाही, कुणी वापरत नाही ना म्हणून माळावर ठेवलेत. हे असंच असतं तुमच्यासारख्या कोत्या मनाच्या माणसांचं. वयस्कर झाला माणूस की त्याला असा अडगळीत टाकतात, तो काहीही कामाचा नाही म्हणून. नाही तसं काय काय केलं आम्ही अजून. हो का? मग तसं करायची वाट बघताय का? हे तोंड काळं केलंयस ना तू, म्हणजे तोंडाला जे काही काळं फासलेलं आहे ना ते आधी धुवून ये. लवकर. आता तिला काय सांगतेस? जा ना लवकर. अरे निघा म्हणतो ना. चला. कोण आहे? हो काय तुमचं? कोण आहे तुम्ही? घरात कस काय घुसला? कोण आहे तुम्ही? मी कोण? त्याआधी तू मला सांग की तू कोण? माझ्या घरात येऊन मला विचारताय मी कोण? पहिले सांगा तुम्ही कोण आहे. बघा माझ्या डोक्यात जाऊ नका, मी लय खतरनाक माणूस आहे. सांगा मला ते तुम्ही कोण आहे. पटकन पटकन बोला. सांगू काय? मी कोणते सांगू? बोला. हो काय 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 बघा. कळलं का आता? मी पैलवान आहे. आता मला तू सांग की तू टिल्याचा कोण? टिले कोण? पप्पा. आपल्या पप्पांना टिल्या म्हणतात, आपल्याला माहित नाही. हे म्हणतात. हो मी म्हणतो टिल्या. म्हणा की म्हणत आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणा तुम्ही टिल्या. हे कोण? तुम्ही कोण? परत याला सांगू?
नाही नाही मी सांगते ना. हे आपल्या पप्पांच्या मावशीचे मिस्टर म्हणजे त्यांचे काका आणि हे माझे मिस्टर म्हणजे तुमच्या टिल्लूचे सॉरी पप्पांचे धाकटे चिरंजीव. पाया पड. मी पाया पडायचं? पाया पड. अरे थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असते तेवढी साधी गोष्ट कळत नाही आणि कुठले संस्कारच नाही तुमच्यावर. अरे मोठ्यांचे आशीर्वाद घेतले तर आयुष्यभर कल्याण होतं. सॉरी 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 पडतो पाया पडतो. आता तुला काय वेगळं सांगायचं का? पाया पड. पायाला स्पर्श झाला पाहिजे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. एवढे असू दे चालते असू दे असू दे. सपना वहिनी हे कोण? तुमच्या शाळेतले मास्तर ना? काळी टोपी काळा कोट एकदम पुणेरी मास्तर. आता ह्या दोघी कोण? हे सीता और गीता. अरे एकावर एक फ्री मिळालेत वाटतं. आम्ही वय आम्ही सभी कवी. ही सभी मी कवी. हा तेच तेच ही कवी मी सभी. पण तुम्ही कोण? मी कोण? आता ह्यांना पण सांगायचं का मी कोण ते? नाही नाही मी आहे ना. मी सांगते. हा हे तुमच्या टिल्लूच्या मावशीचे मिस्टर. पण हा टिल्लू कोण आहे? टिल्लू म्हणजे पप्पा पप्पा त्यांचे काका. पडा पाया पडा पडा की पाया. संस्कार नाही. पायाला स्पर्श झाला पाहिजे. शुभम भवतु. म्हणजे शुभम भवतु म्हणजे तुम्हा दोघींचं कल्याण होवो. म्हणा बघू. शुभम भवतु म्हणजे काय? कल्याण हो. आता ही कोण? मी ती तुमच्या टिल्लूची पिल्लू. टिल्ल्याचं पिल्लू? मम्मी बायको 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 सुरव्यांची सून. सुरव्यांची सून? नाही मगाशी तोंड काळं केलं होतंस ना? म्हणजे नाही म्हणजे तोंडाला काळं फासलं होतं ना त्यामुळे नीट ओळखता आलं नाही मला. पाया पड. पडली की मगाशी. परत पाया पडली तर काय हात काय झिजणार आहेत का? पडते पडते पडते. पड पड पड. पायाला स्पर्श झाला पाहिजे. काय ग सुरव्यांची सून म्हणून मिरवतेस मग फोटो कुठं आहे? कोणाचा? कुणाचा फोटो? अगं ज्याच्यामुळे तू सुरव्यांची सून झालीस, ज्याच्यामुळं किल्ल्याचा जन्म झाला तो तुझा सासरा. त्या सासऱ्याचा फोटो कुठं आहे? कुठं आहे? हा इथे तर कुठे दिसत नाहीये मला. कुठे आहे? कुठे? नाही हे नाही. अरे काय 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 फिरता रंगमंच वाटला काय तुम्हाला? इकडे तिकडे फिरता येते. फोटो कुठं आहे?
तिथं कुठं आहे? काही दिसत नाही, नुसत्या लाल भिंती दिसत आहेत. फोटो कुठं आहे? काय तिकडे काय बघते? तिकडे काय बघते? फोटो कुठं आहे ते सांग. जुन्या घरात. जुन्या घरातल्या जुन्या खोलीत जुन्या कपाटात फोटो आहे. हो का? मग मला त्या जुन्या घरातल्या जुन्या कपाटाच्या इथं जुन्या खोलीत घेऊन चल. चल. लागल्या पिपाण्या वाजायला लागल्या. काय फोटो नाहीये ना? नाहीये ना फोटो? काय गे, लाज नाही वाटत? घरात सासऱ्याचा एक फोटो नाही? अरे सगळे लाच कोळून प्यायले का काय तुम्ही? ज्याच्यावर हे सगळं साम्राज्य उभं राहिलं, त्याच्यामुळे तुम्ही इथे सगळे जण मजा मारताय. त्याचा एक साधा फोटो नाही घरात. एकमेकांकडे बघत बसू नका. आता एक चांगला फोटो बनवा आणि तो लावा. उद्याच करू वाटतो एकदम मोठा. इथं लावतो. इथं चालतंय. डन. पदर घेतला. बया पदर घे, नाहीतर डोक्यात खेळे ठोकीन. खेळ डोक्यात जय द्या. आतमध्ये जा आणि माझ्यासाठी आंघोळीला गरम पाणी ठेव. जा. असायला काय झालं? हा, किसर आहे ना मोठा. बटन दाबलं गरम पाणी, बटन दाबलं थंड पाणी. गरम थंड गरम थंड. सोपं. विसरली? नाही विसरले. गिझर बंद केलं मी. घराच्या सगळ्या चालीरीती विसरली. अगं मला आंघोळीला चुलीवर गरम केलेलं पाणी लागतं. जा माझ्यासाठी चुलीवर पाणी गरम कर. चल जा. पदर काय गे नटवे, तू तिला कशाला सांगतेस? तुला सांगितलं ना पाणी गरम करायला. चल नीट. चल लवकर. काही संस्कार नाहीत, काही शिकवण नाही, जुन्या चालीरीती माहित नाहीत. पांडुरंगा, अरे बघतोयस ना हे सगळं? काय शंगू मंगू, कुठं निघालाय तुम्ही? अभ्यास रील अभ्यास करायला. हे अभ्यास रील वगैरे सगळं बाजूला ठेवा. ते गरम पाणी करण्याकरता ठेवलेलं आहे तिथे चुलीवर. ते नीट सगळं होत आहे का नाही ते बघा. जा चला. या घराचं कसं होणार आहे ते त्या परमेश्वरालाच माहिती बाबा. काय विचित्र माणूस आहे. कोण येऊ म्हातारा? माऊस आजोबा? अरे कुठला माऊस आजोबा? मलाच विचारशील, मला काय माहिती. पहिल्यांदाच पाहिले मी. तुमचे सगळे नातेवाईक तुमच्यासारखेच आहेत. मी काय 100 वेळा पाहिला का त्याला? मी पण पहिल्यांदाच बघतोय. असू दे, चल तू जा विचार. चल चल विचार. अरे असं काय करतोय? मला का नाही थोडी भीती वाटायला लागली बघ. मी का नाही असं ऐकलंय का असं काही लोक नातं बितं सांगून घरात घुसतात आणि मग असं जेवणामध्ये काहीतरी मिक्स करून असं खायला देतात आणि मग बेशुद्ध पडतात. आणि बेशुद्ध पडलं का मग सगळं घर लुटून घेऊन जातात. मला हा म्हातारा त्यातला वाटत नाही. फुकला तरी उडून जाईल. जस काही तुला सांगूनच येणार आहे चोर. आणि असं काय लोकांच्या काही तोंडावर लिहिलेलं असतोय का मी चोर आहे, मी चोर आहे, मी चोरी करणार आहे. ते काय नाही. चल चल मी येते तुझ्या बरोबर. तू म्हातारा खवाट आहे खवाट. तू काय कमी होय. चल मी तुझ्या बरोबर. ऐक स्वप्ने, सत्या दादा
सत्यदादा येईल, सत्यदादा माझा वाघ. सत्यदादा आल्यावर तो काय असेल ते कार्यक्रम फिक्स करून टाकल म्हाताऱ्याचा. आणि तसं ते आपण लहानपणी ऐकलेलंच आहे, मोठ्यांच्या भानगडीत आपण लहानांनी पडायचं नसतं. ग बस, काहीतरी काय देतो का सारखं आपल्या सत्याभाऊजीवरती ढकलून देतो. तुझ्या शेळीचं वाक्य देऊ ना. चल चल चला. मी तर तुझ्या पाठीपाठी येते. चल म्हातारा आपल्या रूम मध्ये चाललाय. मी काय म्हणतोय, दरवाजा लावून घेऊ, बसू दे मोबाईलात आतमध्येच. जेव्हा तोंड करतो तेव्हा बकवासच करतो. अरे आपल्या रूम मध्ये चालले. थांबो की थांबो, आपण कुठे राहणार? थांबो त्यांना. तिकडे कुठं? माझी विश्रांतीची वेळ झालेली आहे म्हणून विश्रांती घ्यायला चाललोय तिकडे. हो का? पण ते स्टोर रूम आहे, अडगळीची खोली. अडगळीची खोली. हो का? मग मी विश्रांती कुठं इथे उघड्यावर घ्यायची का? चालतंय. नाही सॉरी, खाली. मम्मी नाही वरती. हा वरती आहे की खोली. एकदम मोठी खोली आहे, गॅलरी वगैरे आहे त्याला. आणि असं मस्त हवा खेळती राहते. आणि अजिंक्य तारा दिसतोय, अजिंक्य तारा. हा अजिंक्य तारा. ठीक आहे, मग मी वरच जातो तिकडे. असा गॅलरीतनं मस्तपैकी असा आकाशाकडे बघत तारे मोजत बसतो. सावकाश जावा. हा नाही पदर आहे ना, बघितलं. वा वा सपने वा, गेले. खोली वाचली, खोली वाचली. हे काय म्हणत होते रे? तारे बिरे बिरे दिवसाची दिसतात होय त्यांना. तू अजिंक्य तारा म्हणालीस ना, मग त्यांचा गैरसमज झाला तुझ्यामुळे. म्हणजे बया चिडतील बिडतील का काय आता? बघ बाबा तुझं तू आता काय करायचं? खोलीतनं बाहेरच येत नाही आता. मला पण येऊ दे. कशी नशिबान थट्टा आज मांडली, आमच्या मम्मीला कामाला कशी झुंपली. कशी नशिबान थट्टा आज मांडली, आमच्या कामाला झुपली. आज थट्टा इथं मी काम करायला तुम्ही गाणी म्हणते, लाज वाटत का तुम्हाला काहीतरी? आणि असली कसली फुकणी? अगं असली कोण फुकणी करते? अगं ती फुकणी फुकणी असती का नाही, ती कुठे आहे? आपल्याकडे नव्हती ना, म्हणून आम्हीच बनवली चिपाडाची. चित्रकार या की लवकर इथं. ती तुमचं म्हातारा काका कोण आला इथं काय माहिती, तुम्ही तर त्याला सांगितलं असतं. मम्मी ते आले. पदर घ्या लवकर, पदर घ्या. चेष्टा करते. खोटं सांगताय बाई मला. चेष्टा सुचली तुम्हाला. एक एक जण तर घावा मग बघते तुमच्याकडं. हे पेट नमी झालंय. हे कवे फुक्के जरा फुक. कवे मोर दिसला. कुठे कुठे? नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हो मम्मी, मोर काय कुठे पाणी गेलं तापायचं इकडं. ची 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 रे ची रे ची रे ची रे ची 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 रे ची रे ची रे ची रे ची. पाणी बी तापलं नाही, काही नाही अजून वगैरे. तापले की पाणी. सांगा त्या म्हातारला पाणी तापलंय बरोबर तेव्हा. कशी
नशिबान थट्टा आज मांडली आमच्या मम्मीला कामाला जोडली कोणी पाणी तापवायचं अयो आता कवा पाणी तापवायचं आणि कोणी उचलायचं द्यावा समजूच गेली कोणीच नाही माझ्या मदतीला बोल सवे. मंजू वहिनी कोणीतरी म्हातारा माणूस घरात घुसलाय आणि तो पप्पांचा का काय असं सांगतोय लय डेंजर आहे बघा. डेंजर आहे म्हणजे? हा अहो आता काय मी सांगत बसत नाही तुम्ही या लवकर ठेवते मी कॉल. अगं पण भारती मावशी मी आले. झालंय काय? आल्यावर सांगते घरी निघाल. मंजू अगं काय झालं ते तरी सांगून जा. चला सत्या घुसू. बलमा थांब असं डायरेक्ट घुसून उपयोग नाही. का त्याला काय भ्यायचंय आपलं कराय. ए कधी कधी ना डोक्याचा बी वापर करायचा असतो. होय होय ही आम्ही आहे तू गबस डोकं खाऊ नको माझं. बलमा रिसेंटली केवढा मोठा मॅटर झाला माहिती आहे ना तुला आणि हो माणूस नक्की कोण आहे ते आपल्याला माहित नाही. जो कोणी माणूस मला फसवणार आहे त्याचं काहीतरी नवीन प्लॅन असेल तर ते बी बरोबर आहे तुझं. आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. सत्या मला काय वाटतं माहितीये का हे एकटा नसणार आहे त्याची गँग असणार कदाचित. होय होय एकटा अदुगर आलाय म्हणजे इथं कुठचं माणसं असणार तुझे. हा बरोबर आहे सत्या. मला काय वाटतं माहितीये का त्यांच्याकडे हत्यार बी असू शकतं म्हणजे बंदूक बिंदूक पण. आपल्याला सावध राहायला पाहिजे. तेच तर म्हणतोय मी. बरं ऐका तुम्ही कुणीच आधी हात उचलायचा नाही. आधी मी मारीन मग तुम्ही मारायचं. आमल्या तू इथंच थांब. चल लक्ष द्या चल. मम्मी यांना कशाला शिक्षा केली. नक्कीच हे फिरायला गेलेला असणार अजिंक्य ताऱ्यावर मग कुठं कासपठारावर. फिक्स तुम्ही चौपटीवर खायला गेला असणार. त्यांनी शिक्षा दिली आहे मम्मीने त्यांना आंघोळीला गरम पाणी उशिरा दिलं म्हणून. म्हाताऱ्यानी. जयवीर दादा जरा उठतो दुखायलंय सिन्नी आले की सांगा. मी नसतो सांगत. विषय म्हातारं नरड बसल माझ्या. दादा तू आमचा भाऊ आहेस ना मग सांग की तेवढं काय होतं तुला. भाऊ बिऊ काय नाही बाबा तुमचं तुम्ही बघा मी नसतो सांगत. अरे सांग की तुला काय नाही होता. आले बस. कोण आहे तो? कुठं आहे मम्मी? कुठं आहे तू? कोण आहे तो माणूस? सांग मम्मी बघता आम्ही आलो होता. ते टिल्लू. अरे कोण टिल्लू आहे? अरे बाबा दादा टिल्लू म्हणजे आपले पप्पा. पप्पा आले. अरे आपले पप्पा म्हणजे टिल्लू. काय अरे कुणाच्या पप्पा असू दे फक्त सांगा फक्त कुठे आहे तो आम्ही दाखवतो त्याला काय. टिल्लू म्हणजे पप्पा कसं काय मला तेच कळलं आधी. विठ्ठल पाहुणा माझ्या घरी आला लिंब लोण करा माझ्या सावळ्याला. दूरच्या भेटीला बहु आनंदला तुका म्हणे माझा आला सकाहरी संकट निवारी पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल